गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते। ज्ञानोबरायांनी या ओवीतून गुरु सेवेचा अधिकारी आपल्या समोर मांडलेला आहे। गुरूंची संतांची सेवा करण्याचा अधिकार कुणाला आहे, हा प्रश्न मांडल्यानंतर अनेकांच्याकडून आपल्या समोर वेगळा प्रश्न की गुरु आणि संत यांची सेवा करण्याचा अधिकार सर्वांना असावा का एखाद्याला असावा? त्या अधिकाराचं चिंतन का करायचंय? संत सेवा ही सर्वांसाठी आहे, गुरु सेवा ही सर्वांसाठी आहे, तर त्याच्या अधिकाराचं चिंतन का पाहिलं जावं असा प्रश्न मांडला जाणार आहे। संत स्वभाव वेगळा आणि संत सेवेचा अधिकार वेगळा। संतांचा स्वभाव जर विचारात घेतला तर संत महात्मे सर्वांना जवळ करतात, हा त्यांचा स्वभाव आपल्याला अनेक संतांच्या चरित्रामध्ये वेगवेगळ्या प्रमाणाद्वारे पाहता येणार आहे। नवे नवे संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं याचा विचार मांडत असताना तुकोबारायांनी प्रमाण मांडलेलं आहे। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। साधू कोणाला म्हणावं? रंजलेल्या गांजलेल्या दीन जनाला जे जवळ करतात त्यांना साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं। जर सर्वांना जवळ करत असतील, संत महात्मे सर्वांना आपलंस करत असतील, तर सेवेचा अधिकार सर्वांना असावा का एखाद्याला असावा? बघा, संत लक्षणा मांडत असताना महाराजांनी एके ठिकाणी सुंदर असा विचार मांडलेला आहे। गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया। कोणाच्याही गुणाचा, दोषाचा, जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा, पंथाचा विचार न करता संत महात्मे सर्वांना जवळ करतात। आपण जर संत दर्शनाला गेलो तर ते असं विचारत नाही आपण कोणत्या जातीचे आहात। आपण संत दर्शनाला गेल्यानंतर ते विचारत नाहीत श्रीमंत आहात का गरीब आहात। आपण संत दर्शनाला गेल्यानंतर विचारत नाहीत आपण कोणत्या वर्णाचे आहात, पंथाचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, हे विचारलं जात नाही। म्हणजे संतांच्या जवळ सर्वांना प्रवेश आहे, सर्वांना जाता येतं, तर त्यांची सेवा करण्याचा अधिकार सर्वांना का नाही, हा प्रश्न मांडला जातो। प्रत्येक साधनेला अधिकाराचं चिंतन आहे, तसा गुरु सेवेला, संत सेवेला सुद्धा अधिकाराचं चिंतन आहे। हे अधिकाराचं चिंतन संतांसाठी, गुरुसाठी नाही, तर जो सेवा करणार आहे त्या सेवकासाठी अधिकाराचा विचार मांडला गेला। बघा, आम्ही संतांच्याकडे गेल्यानंतर संतांच्याकडे पहिल्यांदा काय पाहतो? मठ किती मोठा आहे, मठाचा परिसर किती मोठा आहे, कसा मिळाला असेल, कुणी दिला असेल, हे काही सहज मिळत असतं का? आपण या चर्चा करत राहतो। संतांच्याकडे गेल्यानंतर आपण त्यांचा देह पाहतो, त्यांची इंद्रिय पाहतो, त्यांचं बोलणं, वागणं, आचरण पाहतो आणि ठरवतो की यांना संत म्हणायचं का। बऱ्या प्रमाणामध्ये आमचं लक्ष बहिरंगाकडे असतं। संत कुणाला म्हणावं? त्यांची दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेली आहे, माळामुद्रा भरपूर आहेत, वेशभूषा वेगवेगळी आहे। संतांना शोभेल अशी वेशभूषा जर असेल तर आम्ही संत म्हणायला तयार असतो। तुकोबारायांनी याच्यावर परखडपणे मत व्यक्त केलेलं आहे। संतांच्याकडे पाहताना केवळ संतांच्या घरी जन्म घेतला म्हणून त्यांना संत म्हणायचं का? चांगलं बोलतात, अस्खलित बोलतात म्हणून त्यांना संत म्हणायचं का? नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत। विषय नाजूक आहे, याचं जास्त स्पष्टीकरण मांडत नाही।
पण मला काय चिंतन मांडायचंय की संत आम्हाला ताबडतोब ओळखता येत नाही. बघा, आपण एखादे गृहस्थ भेटले की वारीला गेला होतात का, लगे विचारतो का वारकरी पेहरावा दिसला, पोशाख दिसला की वारी संदर्भात चर्चा सुरू होते. म्हणजे बहिरंगावरून आम्ही त्यांच्या बाकीच्या क्रियेकडे लक्ष देतो. संतांच्याकडे गेलो, आम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलो, एखाद्या आश्रमामध्ये गेलो, एखाद्या मठामध्ये गेलो की संतांचं राहणीमान कसं आहे, त्यांचे कपडे कसे आहेत, त्यांचा परिसर कसा आहे, आम्ही त्याची चर्चा करतो लगेचच. काही जण म्हणतील याची चर्चा करू नये का. ताबडतोब आम्ही त्यांच्या संत म्हटलं की त्याग, संतांच्याकडे त्याग असावा ही भूमिका शास्त्रानं, वाङ्मयानं, ग्रंथाने आमच्या समोर मांडलीये. आणि म्हणून आमच्याकडे लगेचच संतांच्याकडे गेलो, तिथं जर एसी दिसला की लगेच चर्चा चालू होते. संत आहेत हो, महाराज आहेत, पण एसी आहे, त्यांच्याकडे एसी आहे. आम्ही बहिरंगाकडे जास्त लक्ष देतो आणि लगेचच चर्चा करत राहतो. आणि म्हणूनच आम्हाला सेवा घडत नाही. सेवा करत असताना बहिरंगाकडे लक्ष न देता त्यांच्या अंतरंगाकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. केवळ संतच अंतरंगाने पाहावे असं मुळीच नाही. प्रत्येक मनुष्य अंतरंगाने पाहिला पाहिजे. आणि जग, समाज सुद्धा त्यांच्याकडे तसा पाहतो. बघा, काही काही जण म्हणतात त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका बरं का, ते आतल्या गाठीचे आहेत. म्हणजेच त्यांचं आतलं रंग पहा, अंतरंग पहा, त्यांचा विचार पहा. बोलणं वेगळंय आणि कृती वेगळी आहे. अंतरंग माणसाचं पाहिलं जातं, तर संतांचं का पाहू नये. नव्हे नव्हे संतांचं अंतरंग पाहिल्याशिवाय सेवाच घडत नाही आमच्याकडून. आम्हाला जर सेवा करायची असेल तर संत अधिकार लक्षात घ्यावा लागतो. संत अधिकार लक्षात येण्यासाठी संतांचं अंतरंग कळावं लागतं. मग हे संतांचं अंतरंग कळण्यासाठी पात्रता लागते. कुणालाही संत ओळखता येत नाही. संतांच्याकडे पाहताना आम्ही बाह्य इंद्रियामुळे माणसाच्या प्रमाणे, मनुष्याप्रमाणे त्यांना पाहतो. म्हणून महाराजांनी वेगवेगळे दृष्टांत देऊन हा विचार पटवून दिलेला आहे. दह्याची अंगी निघे ताक लोणी. दही हा एक पदार्थ आहे आणि या दह्याचं जर मंथन केलं, घुसळण केलं तर त्यातून दोन पदार्थ जन्माला येतात. एक आहे ताक आणि दुसरं आहे लोणी. एका दह्यातून ताकही जन्मत आणि त्याच दह्यातून लोणी सुद्धा जन्मत. दोघांचं जन्मस्थान जर एक असेल तर दोघांची किंमत एक असावी का वेगळी असावी. ताकाची किंमत लोण्याप्रमाणे, लोण्याची किंमत ताकाप्रमाणे का नाही. दोघांचं जन्मस्थान दहीच आहे. याच अनुषंगाने माझा प्रश्न राहील. एका गृहस्थाला दोन मुलं आहेत. एकाची PhD झालेली आहे आणि एकानं शाळा शिकलेली नाही. त्या गृहस्थाची संपत्ती दोघांना देताना सारखी द्यायची का वेगवेगळी. एक जास्त शिकला म्हणून त्याला जास्त संपत्ती द्या आणि एकानं शाळा शिकली नाही म्हणून त्याला त्यातली काहीच संपत्ती द्यायची नाही. असं करतात का. असं आपल्या आत्ताच्या व्यवहारामध्ये घडत नाही. आपला न्याय विभाग असेल, व्यवहार असेल, समाज असेल, आपल्या समोर सांगतो त्या गृहस्थाची दोन मुलं आहेत, ती कशी का असेना त्यांची संपत्ती देताना दोघांना सारखी दिली पाहिजे. याच प्रवाहामध्ये माझा प्रश्न आहे, ताक आणि लोणी जर एका ठिकाणी जन्मत असेल तर दोघांची किंमत एक असावी का वेगळी असावी. पण याच व्यवहारामध्ये, या प्रवाहामध्ये दोघं एका ठिकाणी जन्मले, ताक आणि लोणी, तरी दोघांची किंमत वेगळी आहे. कारण ही किंमत करत असताना त्यांचं स्वरूप बघितलं गेलं. ताक हे आसार आहे आणि लोणी हे सार आहे म्हणून लोण्याला किंमत आहे. त्याचप्रमाणे तुका म्हणे तैसे संत आणि जन. या जगामध्ये जग, मनुष्यही राहतो, जनही राहतात आणि संतही राहतात. आम्ही दोघांना सारखंच पाहतो. दोघांच्याकडे पाहतानाची आमची दृष्टी कायम एकच आहे आणि म्हणून पात्रतेची गरज आहे.
संतांकडे गुरुकडे पाहताना आमची दृष्टी ही मानवतेची दृष्टी येते आणि म्हणून आम्हाला संत ओळखता येत नाहीत, गुरु ओळखता येत नाहीत. गुरु ओळख ही खूप महत्वाची आहे. तसं पाहिलं तर गुरूंची भेट, संतांची भेट खूप अवघड आहे. भगवद्गीता आम्हाला सांगते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा भेटणं दुर्लभ आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संत भेट खूप अवघड आहे, गुरु भेट खूप कठीण आहे. भेट झाली, ओळखता यावी लागते. संत ओळखता आले, गुरु ओळखता आले तरच आम्हाला सेवा करता येणार आहे. म्हणूनच संत सेवेचा अधिकारी सांगितला. संत सेवेचा अधिकारी मांडत असताना महाराजांनी लक्षण मांडलं, जानतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. त्यालाच कृतकृत्य होता येतं, उद्धरून जाता येतं. सेवा करणारा हा जर पात्रतेतून सेवा करू लागला तरच तो साध्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून जानतेनी हा शब्द मांडला. याच्यावर चिंतन करणारे जाणतं कोणाला म्हणावं. जाणत्याने गुरुभक्ती करावी असं या ओवीतून ज्ञानोबा आपल्याला सांगतात. जानतेने गुरु भजिजे. जाणतं कुणाला म्हणावं? ज्यांचं वय जास्त झालं त्यांना जाणतं म्हणावं, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना जाणतं म्हणावं, ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांना जाणतं म्हणावं, ज्यांची प्रतिष्ठा मोठी आहे त्यांना जाणतं म्हणावं, ज्यांच्याकडे सत्ता मोठी आहे त्यांना जाणतं म्हणावं, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रातली उच्च पदवी मिळवली त्यांना जाणतं म्हणावं. जानतेनी जे सुशिक्षित एरियात राहतात, चांगल्या भागामध्ये राहतात त्यांना जाणतं म्हणावं का? अहो, आत्ताचा हा सगळा रोग, हा व्हायरस समाजात पसरवला तो सुशिक्षित मंडळींनीच पसरवलेला. जी विमानानं आले त्यांनीच सगळीकडे हा पसरवलेला. त्यांनी जर स्वतःहून देशाच्या स्वाधीन होत असताना जर सांगितलं असतं, मी परदेशातून आलोय, माझी तपासणी करा, आपल्या देशाला त्रास होऊ नये, हा जर विचार त्यांच्या त्या शैक्षणिक ज्ञानातून आला असता तर आज देश वेठीस धरावा लागला नसता. या सगळ्या मंडळींमुळे आज देश वेठीस आहे. आणखी लॉकडाऊन वाढलेलं आहे आपल्याला आणखी या नियमामध्ये सर्वांना राहावं लागणार आहे. आता राहायचंय सगळ्याला नाविलाजानं, सगळे नाविलाजानंच राहू लागलेत. जी साधक मंडळी आहेत ती मात्र समाधानी आहेत. त्यांना वाटणार आहे आम्हाला हा एकांत मिळतोय, चांगली गोष्ट आहे. परंतु मला इथं काय सांगायचं होतं, शालेय शिक्षण मोठं आहे म्हणून त्यांना जाणतं म्हणायचं का? हे केवळ शालेय शिक्षणात एका विचारानं वाढलेत, बाकीचे विचार सगळे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, सुशिक्षित कोणाला म्हणावं? सुशिक्षित वेगळा आणि शिक्षित वेगळा. शिक्षणाने मोठा झाला तो शिक्षित आहे आणि संस्काराने जो मोठा झाला तो सुशिक्षित आहे. आत्ताच्या काळामध्ये ही व्याख्या घराघरापर्यंत, कुटुंबापर्यंत, व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण बाहेरून आलेले जर सांगितलं असतं तर आपल्याला हा त्रास झाला नसता. म्हणून जानतेनी कुणाला म्हणावं? ज्यांना संत संत रूपात ओळखता येतात त्यांना जाणतं म्हणावं. संतांकडे पाहिल्यानंतर संत ओळख ही खूप महत्वाची आहे. कारण संतांच्याकडे पाहिल्यानंतर बहिरंग वेगळं आहे आणि अंतरंग वेगळं आहे. संतांच्याकडे बहिरंग सुद्धा असावं, अंतरंग सुद्धा असावं. पण आपण पाहताना अंतरंगाकडे पाहावं. ज्याला अंतरंगाची दृष्टी आहे, ज्याला संतत्व दृष्टी आलेली आहे, ज्यांना गुरु संत पाहता येतात त्यांना जाणतं म्हटलं जातं. आणि अशा जाणत्याने जर सेवा केली तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.